रामकृष्ण हरी. द्वापार युग संपल्यानंतर नवनारायणांनी या पृथ्वीवर धर्माचा प्रसार करण्यासाठी, भक्तीचा प्रसार करण्यासाठी कोणकोणत्या स्वरूपामध्ये अवतार घेतला ते आपण या भागामध्ये पाहणार आहोत. नुकतंच द्वापार युग संपलं होतं आणि कलियुगाला सुरुवात झाली होती. त्यावेळी विष्णूंनी नवनारायणांना द्वारकेत बोलवण्यासाठी आपल्या दूतांना पाठवले. सेवकाकडून निरोप मिळाल्यावर कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, अग्निहोत्र, चमस, द्रुमिल, करभंजन हे नवनारायण त्या ठिकाणी आले. त्यांचे दर्शन झाल्यानंतर श्री विष्णू आपल्या सिंहासनावरून उठले व त्यांनी त्यांना आलिंगन दिले. त्या सर्वांना आपल्या सिंहासनाशेजारी आसनस्थ केले. त्यानंतर त्यांचे श्री विष्णूंनी पूजन केले. त्यानंतर नवनारायणांनी जगदीश्वर भगवान विष्णूस विचारले की आम्हाला या ठिकाणी बोलवण्याचा उद्देश काय आहे, कृपा करून ते तुम्ही आम्हाला सांगावं. यावर भगवान विष्णू प्रसन्न होऊन म्हणाले की हे नवनारायणनो, आता द्वापार युग संपलेला आहे आणि कलियुगाचा प्रारंभ झाला आहे. आता आपल्याला याच कलियुगात पृथ्वीवर अवतार धारण करावयाचा आहे. यावर नवनारायण म्हणाले, ठीक आहे, कृपया आपण आम्हाला पृथ्वीवर कोणत्या स्थळी, कशा पद्धतीने अवतार घ्यायचा, कोणत्या ठिकाणी घ्यायचा, आम्ही कोणत्या प्रकारचे नावं धारण करायचे हे आम्हाला अधिक स्पष्ट करून सांगा. यावर श्री विष्णू म्हणाले, पृथ्वीवर अवतार घेण्याचा मूळ उद्देश असा आहे की पृथ्वीवर एखादा नवीन संप्रदाय स्थापन करावा. पृथ्वीवरील अनेक लोकांना या नवीन संप्रदायाद्वारे भक्तीची, धर्माची शिकवण द्यावी, त्यांना दीक्षा देऊन त्यांना अलौकिक उपदेश करावा, त्यांचे ज्ञान वाढवावे. ज्ञानेश्वर या नामरूपाने मी पृथ्वीवर अवतार धारण करणार आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. वाल्मिकी हे तुलसीदास होतील, शुकमुनी कबीर होतील, जयदेव या नामरूपाने व्यासमुनी अवतार घेतील, जांबुवंत आणि बलराम हे अनुक्रमे नरहरी व पुंडलिक होतील. भोलेनाथ त्रिनेत्री महादेव माझे ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ स्वामी होतील. विश्व निर्माणकर्ता ब्रह्मदेवजी सोपानदेव या नामरूपाने पृथ्वीवर दिव्य अवतार घेतील. आजही आपण अभंगामध्ये पाहतो की सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई. अशा पद्धतीचा अभंग रचना आजही आपल्याला पाहायला मिळते. मुक्ताबाई आदिमाया आणि त्याचप्रमाणे रामदास म्हणून महाबलशाली रामभक्त हनुमानजी अवतार घेतील. जनाबाई कुब्जादासी म्हणून जनाबाई अवतार घेतील. तर अशा पद्धतीने आपण सर्वजण मिळून या कलियुगामध्ये भक्तीचा महिमा वाढवूया व पृथ्वीवरील सर्व लोकांना सन्मार्गाची वाट दाखवूया. आपण कृपया हे सर्व अधिक स्पष्ट करून सांगावे अशी विनवणी त्या नवनारायणांनी भगवंतास केली. यावर श्री विष्णूजी म्हणाले, याविषयीची सर्वच्या सर्व माहिती यापूर्वीच पराशर ऋषींचा मुलगा अर्थात पुत्र व्यास मुनींनी भविष्यपुराणामध्ये लिहून ठेवलेले आहे. फार प्राचीन काळी विश्व निर्माणकर्ता ब्रह्मदेवाच्या अमोघ वीर्यापासून सुमारे 88,000 ऋषींची निर्मिती झाली. त्यावेळी त्या वीर्याचा काही भाग वेगवेगळ्या ठिकाणी विस्तारित झाला. भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य पदस्पर्शाने पावन झालेल्या यमुना नदीत सुद्धा 3 वेळा या रेताचा काहीसा भाग पडलेला आपल्याला माहीत आहे. 2 वेळा द्रोणात व एकदा तो अनुक्रमे पाण्यात पडला. पाण्यामध्ये पडलेल्या वीर्याचा भाग एका मत्स्याने गिळंकृत केला. त्या दिव्य माशाच्या उदरात कवी नारायणाने जन्म घेऊन मच्छिंद्रनाथ या नावाने पृथ्वीवर अलौकिक अवतार घ्यावा व अनेक लोकांना दिव्य ज्ञान द्यावे. जालिंदरनाथांचा अवतार कसा झाला तर पहा. देवादिदेव भोलेनाथ महादेवाच्या दिव्य 3ऱ्या डोळ्यातून निघालेल्या क्रोधाग्नीने रतिपती कामदेवांचे भस्म झाले होते. ते भस्म अग्नीने प्राशन केलेले होते. त्यामुळे अंतरिक्ष नारायणाने जालंधरनाथ या नामरूपाने तेथे अवतार घेतलेला आहे. आता वटसिद्ध नागनाथ
यांचा अवतार कशा पद्धतीनं झाला, तर ब्रह्मदेवाच्याच वीर्यापैकी काहीसा भाग एका सर्पिणीने गिळंकृत केला होता. जनमेजयाने सुरू केलेल्या सर्पसत्रात ब्राह्मणांनी सर्वच्या सर्व सापांची आहुती दिली. यालाही खूप मोठी असणारी कथेची पार्श्वभूमी आहे. आस्तिक ऋषींनी मात्र त्या दिव्य सर्पिणीला एका वटवृक्षाच्या खाली लपवून ठेवले. काही दिवसानंतर सर्पिणीने त्या ठिकाणी अंडे दिले. ते अंडे तेथे ठेवून ती निघून गेली. त्या दिव्य अंड्यात नारायणाने प्रवेश करावा व वटसिद्ध नागनाथ या दिव्य नामरूपाने प्रगट व्हावे, अशा पद्धतीनं वटसिद्ध नागनाथांचा अवतार झालेला आहे. आता गोरक्षनाथांचा अवतार कसा झाला हे आपण पाहूया. रेवा नदीच्या काठावर ब्रह्मदेवाच्या काही रेताचा भाग सांडलेला होता. त्या ठिकाणी चमस नारायणाने प्रवेश केला आणि रेवणसिद्ध या नावाने अवतारित व्हावे, असं भगवंताने असणारी ही सर्व कुणी कशा ठिकाणी कधी अवतार घ्यायचा हे सूचित केलेले आहे. मच्छिंद्रनाथ सूर्यबीज मिळवण्यासाठी मंत्र म्हणून सिद्ध भस्म देतील. ते उकरड्यावर पडेल, त्यामध्ये सूर्याचे रेत मिसळेल. ते हरिनारायणाने प्रवेश करावा व गोरक्षनाथ या नावाने अवतार घ्यावा, अशा पद्धतीनं या काही नाथांचे अवतार झालेले आहेत. ब्रह्मदेवाचा विवाह समारंभ सुरू होता. हा विवाह समारंभ दशनगरीमध्ये थाटामाटामध्ये सुरू होता. त्याचवेळी ब्रह्मदेवाने आपली सुंदर कन्या पाहिली आणि तिचे अलौकिक सौंदर्य पाहून ब्रह्मदेवाचे मन मोहित झाले. त्यामुळे ब्रह्मदेवाचे रेतस्खलन झाले. ब्रह्मदेवास त्याचे खूप वाईट वाटले. त्यानंतर ते रेत स्वतःच्या पायाखाली त्यांनी दाबले, रगडले. त्यातून 60,000 वालखिल्य ऋषी प्रगट झाले होते. त्या अमोघ रेतापैकी थोडासा भाग केरामध्ये लोटला गेला होता. तो केरकचरा भागीरथी नदी टाकल्यामुळे तो प्रवाहमय झाला. हे रेत वाहत वाहत कुश नावाच्या बेटाकडे गेले. तिथे पिप्पलायन नामक नारायणाने जाऊन चरपटीनाथ या नामरूपाने प्रसिद्ध व्हावे. कौलिक ऋषींचे भर्तरी नावाचे भिक्षापात्र आहे. ते अंगणामध्ये ठेवलेले असेल. त्यामध्ये सूर्याचे तेजस्वी वीर्य पडेल. ते सांभाळून ठेवतील. तेव्हा तेथे द्रुमिल नारायणाने प्रवेश करून भर्तरीनाथांचा अवतार धारण होईल. आता कानिपनाथांचा अवतार कसा झाला, तर सरस्वतीस अवलोकन करतेवेळी घनदाट अरण्यात ब्रह्मदेवाचे काही रेतस्खलन झाले. त्यामधील काही भाग एका हत्तीच्या कानात पडला. हत्तीच्या कानामध्ये प्रबुद्ध नारायणाने प्रवेश केला आणि या हत्तीच्या कानामधूनच एका मुलाचा जन्म झाला आणि त्याचे नाव कानिपनाथ अर्थात कानिपनाथांचा त्या ठिकाणी अवतार झाला. गोरक्षनाथ एक पुतळा करतील. त्या निर्जीव पुतळ्यात करभंजन नारायणाने जाऊन तेथे प्रगट व्हावे, अर्थात हा करभंजन नाथांचा अवतार. त्यानंतर एक दिवस कैलास पर्वतावर भोलेनाथ व पार्वती बसले होते. तेव्हा पार्वती देवीने महादेवाला एक प्रश्न विचारला. ज्या मंत्राचे तुम्ही नित्यदिनी पठण करता त्या मंत्राचा अनुग्रह कृपया मला द्याल का? भगवान शंकर आपल्या पत्नीस पार्वतीस म्हणाले, हे प्रिये, तू जर माझी अर्धांगिनी आहेस, तुला जरूर अनुग्रह देईन. मी आता एकांतात जाऊन तुला अनुग्रह देतो. ते दोघेही यमुना नदीच्या काठावर बसले व पार्वतीस सांगू लागले. तेव्हाच मत्स्यीच्या पोटी मच्छिंद्रनाथ अवतार घेणार होते. तिथल्या जवळच्या विहिरीतच ती मत्सी होती. त्या मत्स्यीने व तिच्या गर्भाने शंकरांनी पार्वतीस दिलेला जो दिव्य मंत्र होता, जो दिव्य उपदेश होता, हा दिव्य मंत्र आणि उपदेश त्या दोघांनीही ऐकला आणि दोघेही या मंत्रामुळे, या दिव्य उपदेशामुळे ब्रह्मरूप झाले. या उपदेशाचा निष्कर्ष सांग बरे पार्वती, असं भगवान शंकरांनी पार्वतीस विचारल्यानंतर यावर पार्वतीऐवजी स्वतः मच्छिंद्रनाथच गर्भातून उत्तरले, हे महादेव, हे त्रिनेत्रधारी भोलेनाथ, या उपदेशाचे सार सर्व ब्रह्मरूपच आहे. हे अदृश्य उत्तर ऐकून भोलेनाथ चकित झाले. त्यांनी जाणले की या मच्छीच्या पोटी कवी नारायणाने प्रवेश केला आहे. भोलेनाथ म्हणाले, तू माझा उपदेश ऐकल्याने तुला अलौकिक ज्ञानाची प्राप्ती झाली आहे. पण दत्तात्रेयाकडून हाच दिव्य उपदेश तुला करवीन. त्यासाठी तू काही दिवसांनी बद्रिकाश्रमास आगमन कर. तेथे मी तुला माझे दिव्य दर्शन घडवीन.
मच्छिंद्रनाथ मच्छीच्या पोटामध्ये भोलेनाथांनी केलेल्या दिव्य उपदेशाचे सतत चिंतन मनन करीत होता. योग्य वेळी त्या मच्छीने नदी किनारी जाऊन अंडे देऊन ठेवले. मासे पकडण्यासाठी आलेल्या बगळ्याच्या थव्याने आपल्या चोचींनी ते अंडे फोडले. त्या अंड्यातून एक सुकुमार दिव्य तेजस्वी बालक रडत बाहेर आले. ते बालक पाहून भीतीने सर्व बगळ्यांचे थवे उडून गेले. काही दिवसानंतर कामिक नामक कोळ्यास ते मनोहर बालक दिसले. कामिकला त्या बालकाची दया आली व त्याने त्याला कडेवर घेतले. तेवढ्यातच एक दिव्य आकाशवाणी झाली. हे कामिका, तुझ्या कडेवर असलेले बालक साधेसुधे नसून ते बालक म्हणजे प्रत्यक्ष कविनारायणाचा अवतार आहे. तरी तू ह्या नवजात बालकास आपल्या स्वगृही घेऊन जा व त्यांचे व्यवस्थित पालन पोषण कर आणि ह्या तेजस्वी बालकांचे मच्छिंद्रनाथ असे नामकरण कर. तू याबद्दल मनात कोणतीही शंका बाळगू नकोस. कामिक धावतच आनंदाने घरी आला व ते बालक आपल्या बायकोस दाखविले व सर्व हकीकत सांगितली. तिलाही अत्यानंद झाला. त्या कोळी जोडप्यास मूलबाळ नव्हते. हे मूल मिळाल्यामुळे त्या दोघांचाही आनंद गगनात मावेना. त्यांनी ठरवले की आपण या बालकाचे सांगितल्याप्रमाणे नीट पालनपोषण केलेच पाहिजे. त्यांनी देवाचे मनोमन आभार मानले. हळूहळू मच्छिंद्रनाथ मोठे होत होते. त्या दोघांना मच्छिंद्रनाथांच्या अनेक बाललीला पाहावयास मिळत होत्या. ते 5 वर्षाचे झाले. मच्छिंद्रनाथांनी आपल्या बाबांकडे मला पण मासे पकडण्यासाठी नदीवर घेऊन चला असा हट्ट सुरू केला. एक दिवस मच्छिंद्रनाथ व त्याचे वडील मासे मारण्यासाठी यमुना नदीवर आले. तेथे आल्यानंतर यमुना नदी पाहून मच्छिंद्रनाथ चकित झाले. त्यांच्या वडिलांनी मासे पकडण्यासाठी जाळे पाण्यात फेकले. जाळ्यामध्ये खूप मासे अडकले. ते मासे त्यांनी गोळा केले व एका कडेला आणून ठेवले. पुन्हा मासे पकडण्यासाठी त्यांनी पुन्हा जाळे फेकले. ते बाहेर ठेवलेले तडफडणारे मासे पाहून मच्छिंद्रनाथांचा जीव कासावीस झाला. हे मासे पकडून जणू काही आपल्या कुळाचा नाश करायला लागलो की काय असे त्यांना वाटले. त्यांना त्या तडफडणाऱ्या माशांची दया आली. मच्छिंद्रनाथ आपल्या छोट्या नाजूक हाताने ते मासे पकडून पुन्हा पाण्यात फेकून देऊ लागले. माशांचा जीव वाचविला म्हणून त्यांना समाधान झाले. त्यांच्या वडिलांच्या हे दृष्टीस पडल्यावर त्यांचा रागाचा पारा चढला. ते धावतच आले व मच्छिंद्रनाथांना मारण्यास सुरुवात केली व म्हणाले, अरे तू वेडा आहेस काय? मी हे पकडलेले मासे तू हे पुन्हा पाण्यात फेकतोस? वडिलांच्या या कठोर बोलण्याने बालक मच्छिंद्रनाथांना रडूच कोसळले. त्यांनी मनामध्ये ठरवले की आपण जे खायचे ते भिक्षा मागूनच खायचे. ते तेथून पळाले व प्रवास करीत ते पवित्र तीर्थक्षेत्री बद्रिकाश्रमात आले. त्यांनी अल्पवयातच आपल्या असामान्य बुद्धीच्या जोरावर घोर तपश्चर्या करण्याचे ठरविले. त्यांनी एक तप म्हणजे 12 वर्षे घोर तपश्चर्या केली. या उग्र तपामुळे त्यांच्या शरीरावरील प्रत्येक हाडेच दिसू लागली. फक्त हाडेच दिसू लागली. श्री दत्तात्रेय भगवान महादेवाच्या दर्शनासाठी आतुर झाले होते. ते हिमालयात गेले. श्री दत्तात्रेयांनी त्यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. भोलेनाथांना अतिशय आनंद झाला. श्री दत्तात्रेयांच्या सांगण्यावरून ते दोघे देवादिदेव बद्रिकाश्रम पाहण्यास निघाले. मच्छिंद्रनाथ आपल्या उग्र तपश्चर्येस येथेच बसले होते. महादेवांनी सांगितल्याप्रमाणे मच्छिंद्रनाथांना आता दत्तात्रेयांचे दिव्य आणि अद्भुत दर्शन होणार होते. प्रत्येक साधू संत हिमालयाच्या असणाऱ्या उत्तुंग, कारण हिमालय हा अत्यंत पवित्र आहे. साधना करण्यास खूप अनुकूल वातावरण या हिमालयाच्या प्रदेशामध्ये आहे. आणि हे भगवान दत्तात्रेय, भगवान शंकर आणि मच्छिंद्रनाथ ज्या ठिकाणी बद्रिकाश्रमामध्ये आहेत त्यांचे असणार